हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 10 शिकत आहोत, दॅट इज द हिप्नॉटिक्स अँड सिडेटिव्ह. तर आपण हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्हची डेफिनेशन बघितली होती. तर सिडेटिव्ह म्हणजे काय? तर सिडेटिव्ह असा ड्रग आहे जो काम करतो पेशंटला आणि रिड्यूस करतो एक्साइटमेंटला विदाऊट इंड्युसिंग स्लीप. म्हणजे सिडेटिव्हमुळे झोप लागत नाही. आणि हिप्नॉटिक्स असे ड्रग आहे दे कॉज अ स्लीप विच रिसेंबल अ नॅचरल स्लीप. सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्ससाठी सेम ड्रग असतात, फक्त त्यांचे डोस कमी जास्त असतात. म्हणजे सिडेटिव्हसाठी स्मॉल डोस देतात आणि हिप्नॉटिक्ससाठी हायर डोस देतात. आणि हिप्नॉटिक्स जनरली अशा पेशंटला देतात ज्यांना इनसोमनिया आहे, म्हणजे असे पेशंट ज्यांना झोप वगैरे लागत नाही त्यांच्यासाठी. काल आपण स्लीप बघितले, स्लीपच्या स्टेजेस बघितल्या, त्यानंतर बार्बिच्युरेट बघितले, बार्बिच्युरेटची फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितली, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं बार्बिच्युरेटचं. त्यानंतर आपण फार्माकोकायनेटिक्स बघितलं बार्बिच्युरेटचं, युजेस पण बघितले. आता आपण आज बघणार आहोत ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ बार्बिच्युरेट. बार्बिच्युरेटचे भरपूर ॲडव्हर्स इफेक्ट आहे, म्हणजे इनटॉलरन्स किंवा टॉलरन्स, डिपेंडन्स आणि लास्टला बघणार आहोत ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंग. हे सर्व ॲडव्हर्स इफेक्ट आहे बार्बिच्युरेटचे. तर टॉलरन्स म्हणजे काय? द कॅपॅसिटी टू इंड्युअर अ कंटिन्यूस सब्जेक्शन ऑफ अ समथिंग सच ॲज अ ड्रग, डिमिनिशन इन द बॉडीज रिस्पॉन्स टू अ ड्रग आफ्टर अ कंटिन्युअस यूज. म्हणजे जर आपण त्या ड्रगचा यूज केला तर त्याचा टॉलरन्स निर्माण होतो. डिमिनिशन इन द बॉडी रिस्पॉन्स टू द ड्रग आफ्टर अ कंटिन्युअस यूज म्हणजे टॉलरन्स. आणि हँगओव्हर म्हणजे काय? द एक्सपिरियन्स ऑफ अ व्हेरियस अनप्लेजंट अँड फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे हँगओव्हर. आणि रिपीटेड टॉलरन्स म्हणजे काय? तर रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलप अ टॉलरन्स बिकॉज ऑफ ए इन्क्रीज अ मेटाबॉलिझम ऑफ ड्रग बाय अ मायक्रोझोमल एन्झाईम ऑफ लिव्हर अँड ॲडॅप्शन ऑफ अ नर्वस टिश्यू of the drug. It also produces a cross tolerance to the other general CNS depressants. And dependence barbiturate on a repeated use develop both psychological and physiological dependence. Withdrawal of drug may be difficult because of a insomnia and distributed sleep which result from a beyond a increases in a rapid eye movement sleep. The withdrawal symptoms includes a weakness, tremors, anxiety, excitement and even a convulsions. अजून काय साईड इफेक्ट ॲडव्हर्स इफेक्ट आहे? तर मेंटल कन्फ्युजन होतं. त्यानंतर इम्पेअर्ड परफॉर्मन्स अँड ट्रॅफिक ॲक्सिडंट. आणि नंतरचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे इडिओसिंक्रसी. इडिओसिंक्रसी म्हणजे काय? ही एक ॲडव्हर्स रिॲक्शन आहे दॅट डज नॉट ऑकर्स इन अ मोस्ट पेशंट ट्रीटेड विथ अ ड्रग अँड डज नॉट इन्व्हॉल्व इन द थेरपेटिक इफेक्ट ऑफ ड्रग फॉर अ गिवन इंडिव्हिज्युअल. म्हणजे एखाद्या पेशंटमध्ये वेगळा इफेक्ट दाखवणं, म्हणजे प्रत्येक पेशंटमध्ये तो इफेक्ट नाही दाखवत तो ड्रग, पर्टिक्युलर पेशंटमध्ये एखादा पर्टिक्युलर इफेक्ट दाखवणं ॲडव्हर्स, दॅट इज द इडिओसिंक्रसी. त्यानंतर आहे हायपर सेन्सिटिव्हिटी. हायपर सेन्सिटिव्हिटी पण निर्माण होते बार्बिच्युरेट्समुळे. विड्रॉल सिम्पटम्स लाईक एक्साइटमेंट, हॅल्युसिनेशन. तर हॅल्युसिनेशन म्हणजे काय? हॅव टू डू विथ अ सीइंग थिंग्स दॅट आरंट रिअली देअर. म्हणजे अशा वस्तू किंवा अशा थिंग्स दिसणं ज्या ॲक्च्युलीमध्ये नाही आहे, दॅट इज द हॅल्युसिनेशन. आणि डेलिरियम.
Delirium म्हणजे काय? अ सिरियस डिस्टर्बन्स इन अ मेंटल ॲबिलिटी दॅट रिझल्ट इन अ कन्फ्यूज थिंग्स अँड अ रिड्यूस अ अवेअरनेस ऑफ अ सराउंडिंग. डिलिरियममध्ये अवेअरनेस रिड्यूस होतो आणि कन्फ्यूज असतो जो पर्टिक्युलर पेशंट जो बार्बिच्युरेट घेतोय तो कन्फ्यूज इन अ थिंग्स, दॅट इज द डेलिरियम. त्यानंतर कन्व्हल्जन आणि लास्टला डेथ पण होऊ शकते. हे सारे ॲडवर्स इफेक्ट आहे बार्बिच्युरेटचे. त्यानंतर आपण बघणार आहोत ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंग. ॲक्सिडेंटल ओव्हरडोस ऑर अ कन्झप्शन विथ अ सुसायडल इंटेन्शन लीड टू अ बार्बिच्युरेट पॉयझनिंग. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ बार्बिच्युरेट पॉयझनिंग are a weak but a rapid pulse, shallow breathing, cold skin, and a paralytic dilation of a pupils. The fatal complication are a respiratory and a renal. Mostly suicidal and sometimes accidental. Symptoms काय काय आहे ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंगचे? तर डिप्रेशन होतं, रेस्पायरेटरी. त्यानंतर स्लो अँड शॅलो ब्रिथिंग होते, म्हणजे ब्रिथिंग कमी होते. त्यानंतर हायपोटेन्शन होतं. हायपोटेन्शन म्हणजे काय? तर अबनॉर्मली लो होतो बीपी, दॅट इज द ब्लड प्रेशर, हे कमी होते, दॅट इज द हायपोटेन्शन. स्किन इरप्शन्स. स्किन इरप्शन म्हणजे काय? तर टेम्पररी आउटब्रेक ऑफ रेड पम्पी ऑर स्केली इचिंग पॅचेस ऑन अ स्किन. स्किनवर असे पॅचेस येतात रेड फ्लफी वगैरे, दॅट इज द स्किन इरप्शन होतं. त्यानंतर आहे कार्डिओव्हास्क्युलर कोलॅप्स अँड रिनल फेल्युअर. हे सिम्पटम्स आहे ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंगचे. डोस काय आहे? डिपेंड अपॉन अ लिपिड सोल्युबिलिटी 2 to 3 ग्राम फॉर अ मोर अँड 5 to 10 ग्राम फॉर अ लेस लिपिड सोल्युबल. तर ट्रीटमेंट काय आहे ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंगची? तर ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंगमध्ये फर्स्टली गॅस्ट्रिक लवाजने ट्रीटमेंट दिले जाते किंवा एंडोट्रकियल इंट्युबेशन होऊ शकतं किंवा फोर्स डायुरेसिस, नंतर अल्कलायनायझेशन आणि इंट्राव्हेनस फ्लुइड. ही सर्व ट्रीटमेंट आहे ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंगची. देअर इज अ नो स्पेसिफिक अँटीडोट. म्हणजे बार्बिच्युरेट पॉयझनिंगसाठी असा स्पेसिफिक अँटीडोट नाही आहे का तो बार्बिच्युरेट पॉयझनिंगला नलिफाय करू शकतो. फर्स्ट आहे गॅस्ट्रिक लवाज. गॅस्ट्रिक लवाज फॉलोड बाय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲक्टिवेटेड चारकोल टू प्रिव्हेंट अ फर्दर अब्झॉर्प्शन ऑफ द बार्बिच्युरेट्स. म्हणजे जर एखाद्याला बार्बिच्युरेट पॉयझनिंग झाली, त्याने बार्बिच्युरेटचा डोस जास्त घेतला आहे ॲक्सिडेंटली किंवा कन्झप्शन केलं आहे, तर चारकोल दिला जातो. चारकोल हा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. ॲक्टिवेटेड चारकोल. चारकोल हा ॲडझॉर्प्शन प्रॉपर्टीने ते बार्बिच्युरेटला ॲडझॉर्ब करतो टू प्रिव्हेंट अ फर्दर ॲब्झॉर्प्शन ऑफ द बार्बिच्युरेट. म्हणजे GIT मध्ये स्टमकमध्ये ॲक्टिवेटेड चारकोल हा बार्बिच्युरेटला ॲडझॉर्ब करतो आणि ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंगला रिड्यूस करण्यात मदत करतो. त्यानंतर आहे जनरल सपोर्टिव्ह मेजर्स लाईक अ मेंटेनन्स ऑफ द BP, ॲडिक्युएट व्हेंटिलेशन, ब्लड व्हॉल्यूम मेंटेनन्स बाय IV फ्लुइड अँड ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन. फोर्स. त्यानंतर आहे फोर्स अल्कलाइन डायुरेसिस विथ अ सोडियम बायकार्बोनेट 1 मिलीग्राम इक्विव्हॅलंट पर kg IV with or without mannitol. Barbiturate intoxication reduces the urine output as the unbound barbiturate is a passively filter into the urine. The barbiturate excretion can be increased by increasing the urine flow by a forced diuresis.
म्हणजे बार्बिच्युरेटचा एक्सक्रिशन आपण इन्क्रीज करू शकतो बाय युजिंग अ फोर्स्ड डायरेसिस. Forced diuresis is a dangerous procedure and should only be considered for those patients who are unlikely to survive with other treatment. Diuretics like mannitol and furosemide are used. Shock, cardiac failure and renal impairment are absolute contraindication for a forced diuresis. त्यानंतर आहे alkalization. Mild systemic alkalosis reduces the plasma concentration of a non-ionized and diffusible form of barbiturate. This leads to withdrawal of a barbiturate from the brain, that is the cerebrospinal fluid. Sodium bicarbonate is used for this purpose. Alkalization साठी कोणता यूज करतात ड्रग तर सोडियम बायकार्बोनेट. बार्बिट्युरेट आर अ वीक ॲसिड, त्यामुळे वीक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट यूज केलं तर पॉयझनिंग अक्यूट बार्बिट्युरेटची कमी होते. वन विल अज्युम दॅट देअर आर reabsorption will be a decrease if the urine is alkalized. Forced diuresis is however most effective only for the long-acting barbiturates. Hemodialysis should be done especially if there is a renal failure. म्हणजे रिनल फेल्युअरमध्ये हिमोडायलिसिस करतात. त्यामध्ये ब्लडमध्ये जर बार्बिट्युरेटचा जास्त असेल तर बाय हिमोडायलिसिस बार्बिट्युरेट ड्रग विड्रॉ करतात. हे होता ॲक्यूट बार्बिट्युरेट पॉयझनिंग. त्यानंतर आपण नेक्स्ट ड्रग बघणार आहोत बेन्झोडायझेपिन. Benzodiazepine, it is a group of a structurally related compound that acts selectively on the components of a central nervous system. The main site is a limbic system, the region of brain concerned with the emotion and anxiety. मेनली कशावर ॲक्ट करतं ते लिम्बिक सिस्टीमवर. लिम्बिक सिस्टीम काय करते, त्याचं फंक्शन काय आहे लिम्बिक सिस्टीमचं? इट डील्स विथ द इमोशन अँड मेमरी अँड इट रेग्युलेट द ऑटोनॉमिक अँड एंडोक्राइन फंक्शन. हे लिम्बिक सिस्टीमचं काम आहे. अपार्ट फ्रॉम अ सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स इफेक्ट दे हॅव अ अँटी अँझायटी, अँटी कन्व्हल्जंट and a central muscle relaxant effect. Those used as a hypnotics include a nitrazepam, flurazepam, temazepam and a diazepam. Those used as an anticonvulsant includes mainly diazepam and clonazepam. Chlordiazepoxide is mainly used as a sedative. आपण बेन्झोडायझेपिनचे क्लास बघू. अकॉर्डिंग टू द ड्युरेशन ऑफ अ ॲक्शन. शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे 3 to 5 hours ॲक्टिंग बेन्झोडायझेपिनचं एक्झाम्पल काय आहे, ट्रायाझोलम. त्यानंतर इंटरमिडिएट ॲक्टिंग म्हणजे 6 to 24 hours मध्ये त्यांची फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवतात. त्याचं एक्झाम्पल काय आहे, अल्प्राझोलम, लोराझेपम, इस्टाझोलम, ऑक्साझेपम आणि टिमाझेपम. त्यानंतर लॉंग ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन, क्लोराझेपेट, डायझेप ऑक्साईड, त्यानंतर डायझेपाम, फ्लुराझेपाम, क्विझेपाम, पॅराझेपाम आणि नायट्राझेपाम. हे 24 to 72 hours पर्यंत ॲक्शन दाखवतात. दॅट इज द लॉंग ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन. Diazepam produce a sedation, reduce aggressiveness and thus cause a
tranquility of a mind. It increases the total sleep time and impart a sensation of a deep or a refreshing sleep. It increases the seizures threshold and act as an anticonvulsant. Diazepam given up parenterally block the convulsion induced by a chemical and electric stimuli. In an animal, it has a central muscle relaxant action. Many sedatives and hypnotics have been developed and used in the past, but many of them have now been replaced by a safer and less toxic benzodiazepine. The ideal hypnotic agent is one having a rapid onset action, a sufficient sustained action, and a free from a rebound effect by the following morning. The first two requirements largely depend on a physiochemical and a pharmacokinetics property of the agent. From among the number of benzodiazepines differing in these properties, those fulfilling this requirement are preferred in a clinical practices. तर chlordiazepoxide and diazepam was the first benzodiazepine introduced around 1960 as an anti-anxiety drug. म्हणजे पहिल्यांदा ते ॲज अ अँटी अँझायटी ड्रग्स म्हणून यूज झाले इन 1960 मध्ये. फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे बेन्झोडायझेपिन? इट इन्क्लूड सिडेशन आणि हिप्नोसिस. तर सिडेशन म्हणजे काय? तर काम करतं पेशंटला आणि रिड्यूस करतं एक्साइटमेंटला विदाउट इंड्युसिंग स्लीप. म्हणजे स्मॉल डोसमध्ये बेन्झोडायझेपिन ॲक्ट ॲज अ सिडेटिव्ह आणि लार्ज डोसमध्ये ॲक्ट ॲज अ हिप्नोटिक्स. हिप्नोटिक्समध्ये झोप येते विच दे कॉज अ स्लीप विच रिसेंबल अ नॅचरल स्लीप. त्यानंतर रिडक्शन इन अ अँझायटी. अँझायटी म्हणजे काय? तर अननेसेसरी फिलिंग ऑफ फिअर इज कॉल्ड अँझायटी. म्हणजे मनात भीती असणे, दॅट इज द अँझायटी. त्यानंतर ॲनेस्थेटिक, ॲज अ ॲनेस्थेटिक म्हणून पण बेन्झोडायझेपिन यूज केलं जातं. त्यानंतर फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे? ॲज अ मसल रिलॅक्झेशन. म्हणजे मसल रिलॅक्स होता बेन्झोडायझेपिनच्या यूजने. त्यानंतर अँटी कन्व्हल्जन इफेक्ट. इपिलेप्सी अशी कंडिशन आहे ज्यामध्ये ब्रेनमधून एक्सेसिव्ह नर्व डिस्चार्ज होतात, फायरिंग ऑफ नर्व होते, त्यामुळे झटके येतात. दॅट इज बेस्ड ऑन अ एक्सायटरी पोस्ट सिनॅप्टिक नर्व सिस्टीम. अँटी कन्व्हल्जंट असा ड्रग जो कन्व्हल्जन आणि झटके येतात त्याला रिड्यूस करतात. हे ॲक्ट करता एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटरला इनिबिट करतात. हे प्री सिनॅप्टिक नर्वच्या इम्पल्सला इनिबिट करतात. त्यानंतर आहे ॲम्नेशिया. शॉर्ट टर्म मेमरी लॉस होते, दॅट इज द ॲम्नेशिया. ही पण फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे बेन्झोडायझेपिनची. अदर ॲक्शन सच ॲज अ डिक्रीज अ नॉक्टर्नल गॅस्ट्रिक सिक्रिशन अँड प्रिव्हेंट्स अ स्ट्रेस अल्सर. तर ॲम्नेशिया म्हणजे काय? लॉस ऑफ मेमरीज सच ॲज अ फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन अँड एक्सपिरियन्स. आणि त्यानंतर आहे अदर ॲक्शन सच ॲज अ डिक्रीज अ नॉक्टर्नल गॅस्ट्रिक सिक्रिशन. नॉक्टर्नल गॅस्ट्रिक सिक्रिशन म्हणजे काय? अ प्रेझन्स ऑफ pH लेस दॅन 4 ड्युरिंग अ ओव्हरनाईट पिरियड. तर ते काय करतं? डिक्रीज करतं अँड प्रिव्हेंट अ स्ट्रेस अल्सर. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बेन्झोडायझेपिनची. बार्बिच्युरेटची आणि बेन्झोडायझेपिनची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. म्हणजे गॅमा अमायनो ब्युट्रिक ॲसिड दॅट इज द गॅबा इज द प्रिन्सिपल इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड इट ॲक्ट्स थ्रू द गॅबा रिसेप्टर्स. बेन्झोडायझेपिन बाइंड टू द गॅबा ए रिसेप्टर and increase the frequency of a chloride channel opening.
This in a turn leads to increase the flow of chloride into the neurons, resulting in a hyperpolarization. This result in a inhibition of a propagation of action potential, further result in a inhibitory effect on a different site of the brain, especially motor cortex and a limbic system. In neurons, bind a specific site of a benzodiazepine हे बाइंड होता स्पेसिफिक साइट ऑफ अ गॅबा ए रिसेप्टरला, म्हणजे बेन्झोडायझेपिन रिसेप्टरला. त्यानंतर इन्हान्स करतात रिसेप्टरच्या ॲफिनिटी फॉर अ गॅबा बाइंडिंगसाठी ॲफिनिटी इन्क्रीज करतात. त्यानंतर इन्हान्स फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोराईड चॅनल ओपनिंग, म्हणजे क्लोराईडचं इन्फ्लक्स होतं, म्हणजे क्लोराईड आयन हे एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलर मूव्ह करतात. क्लोराईड कंडक्शन, त्यामुळे न्यूरोनल मेम्ब्रेनचं हायपरपोलरायझेशन होतं. हायपरपोलरायझेशन म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज आयन हे इंट्रासेल्युलरी म्हणजे सेलच्या आतमध्ये जास्त होतात, त्यामुळे डिले होतं डिपोलरायझेशनला. पॉझिटिव्ह चार्जमध्ये येण्यासाठी डिले होतं, त्यामुळे सिनॅप्टिक ट्रान्समिशन हे डिक्रीज होतं आणि त्यामुळे CNS डिप्रेसंट ॲक्शन दाखवतं. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे बेन्झोडायझेपिनचं. बेन्झोडायझेपिनचं आणि बार्बिच्युरेटचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे, ते सेम ॲक्ट करतात. फक्त बार्बिच्युरेटची बाइंडिंग साईट डिफरंट आहे, बेन्झोडायझेपिनची बाइंडिंग साईट डिफरंट आहे रिसेप्टरवर. बेन्झोडायझेपिन रिसेप्टरवर. त्यानंतर हे झालं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. फार्माकोकायनेटिक्स ऑफ अ बेन्झोडायझेपिन. Benzodiazepine are completely absorbed on a oral administration. Intramuscular absorption is a slow, hence oral route is a prefer. म्हणजे बेन्झोडायझेपिन हे ओरली दिले जातं, इंट्रामस्क्युलरली त्याचं ॲब्झॉर्प्शन हे स्लो आहे. They are extensively bound to the plasma protein metabolized in the liver and excreted through the kidney. Excretion होतं थ्रू द किडनीमुळे, किडनीमधनं बाय युरिनेशन. ॲडवर्स इफेक्ट. फर्स्ट ॲडवर्स इफेक्ट आहे ॲटॅक्झिया, दॅट इज द मोटार इन अ कोऑर्डिनेशन आणि कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. नंतरचा इफेक्ट आहे हँगओव्हर. हँगओव्हर म्हणजे काय, एक्सपिरियन्स ऑफ अ व्हेरियस अनप्लेजंट physiological and psychological effect, that is the hangover. Sleep tendency, drowsiness, confusion, especially in a long acting drugs. त्यानंतर थर्ड ॲडवर्स इफेक्ट आहे टॉलरन्स, द कॅपॅसिटी टू इंड्योर अ कंटिन्यूस सब्जेक्शन ऑफ अ समथिंग सच ॲज अ ड्रग. म्हणजे टॉलरन्स निर्माण होतो, म्हणजे एखाद्या पेशंटची कॅपॅसिटी इन्क्रीज होते त्या ड्रगला घेण्याची, दॅट इज द टॉलरन्स निर्माण होतो. फिजिकल अँड अ सायकोलॉजिकल डिपेंडन्स पण निर्माण होतो, म्हणजे पेशंट डिपेंड असतो त्या ड्रगवर. तर टॉलरन्स म्हणजे काय, ऑन अ रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सम ड्रग दे मे प्रोव्हाइड अ इनइफेक्टिव्ह ॲट द युज्युअल थेरॅपेटिक डोस and a progressive increase in the dose is required to produce the desired effect. This phenomenon is called the drug tolerance. आणि त्यानंतर आहे ड्रग डिपेंडन्स, म्हणजे बेन्झोडायझेपिन डिपेंडन्स पण निर्माण करतो. A three important consequence of repeated administration of drug is the accumulation, tolerance and dependence. Repeated administration of certain drug, the person may become a dependent on it, sometimes psychologically and sometimes physically. For when administration of such drug is a discontinuous, the unpleasant symptoms known as a withdrawal symptoms occurs. The absence of such drug in the body
And addict develops variety of symptoms such as a psychological upset, headache, convulsions and even a vasomotor collapse. हे सगळे ड्रग डिपेंडन्स पण होऊ शकतो. हे ॲडव्हर्स इफेक्ट आहे बेन्झोडायझेपिनचं. त्यानंतर विड्रॉल सिम्पटम. जर डिस्कंटिन्यू यूज केला म्हणजे जर आपण स्टॉप केलं बेन्झोडायझेपिनचं तर अनप्लेजंट सिम्पटम येतात, त्यालाच विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात. म्हणजे हेडॅक किंवा कन्व्हल्जन किंवा सायकोलॉजिकल अपसेट हे विड्रॉल सिम्पटम्स आहे. रिबाउंड इन्सोमनिया. इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणे, रिबाउंड इन्सोमनिया. त्यानंतर ॲनोरेक्झिया. ॲनोरेक्झिया म्हणजे काय तर ॲपेटाईट लॉस म्हणजे भूक मंदावणे, भूक कमी लागते, दॅट इज द ॲनोरेक्झिया. त्यानंतर आहे अँझायटी, भीती वाटणे. त्यानंतर आहे ॲजिटेशन. ॲजिटेशन म्हणजे काय अ स्टेट ऑफ अँझायटी ऑर अ नर्वस एक्साइटमेंट, दॅट इज द ॲजिटेशन. त्यानंतर आहे ट्रिमर्स. ट्रिमर्स म्हणजे काय तर इनव्हॉलंटरी शेकिंग ऑर अ मुवमेंट रेंजिंग फ्रॉम स्लाइट टू सर्व्स अँड कॉमनली अफेक्टिंग हँड्स, लेग्स आणि हेड, दॅट इज द ट्रिमर्स. हे सर्व ॲडव्हर्स इफेक्ट आहे बेन्झोडायझेपिनचा. आणि लास्टला आहे कन्व्हल्जन. ड्रग इंटरॅक्शन, सिनर्जिस्टिक इफेक्ट विथ अदर सेंट्रल नर्वस सिस्टम डिप्रेशन. सिनर्जिस्टिक ॲक्शन दाखवतो अदर सेंट्रल नर्वस सिस्टम डिप्रेशन्समध्ये. त्यानंतर एन्झाईम मॉड्युलेटर्स. एक्झाम्पल काय काय आहे तर रिफाम्पिसिन आणि सिमिटिडिन. त्यानंतर आहे स्किन रॅशेस. स्किनवर रॅशेस येतात. आणि लास्टचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे टेरेटोजेनिक इफेक्ट. तर टेरेटोजेनिक इफेक्ट म्हणजे काय अबनॉर्मल फिटल डेव्हलपमेंट म्हणजे दॅट इज द बेबी बॉर्न विथ द बर्थ डिफेक्ट. म्हणजे एखादा पेशंट प्रेग्नेंट आहे ती लेडी आणि तिने जर बेन्झोडायझेपिन घेतला तर जो बॉर्न होतो बेबी त्याला डिफेक्ट असतो, अबनॉर्मल फेटल डेव्हलपमेंट, त्यालाच म्हणतात टेरेटोजेनिक इफेक्ट आहे. नंतरचा आहे फ्लुमाझेनिल. हा अँटागोनिस्ट आहे, अ सिलेक्टिव्ह कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट फॉर अ बेन्झोडायझेपिन रिसेप्टर. ब्लॉक द ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपिन, झॅलिप्लॉन अँड अ झोल्पिडेम but not other sedative hypnotics. Blocks a psychomotor, cognitive and a memory impairment of a benzodiazepine. Advantages of benzodiazepine over a barbiturates. Selective. First is a बेन्झोडायझेपिन हे सिलेक्टिव्ह आहे म्हणजे मिनिमल रेस्पिरेटरी आणि कार्डिओव्हास्क्युलर डिप्रेशन ॲज कम्पेअर टू बार्बिच्युरेट. त्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेज काय आहे हाय थेरपेटिक इंडेक्स. थेरपेटिक इंडेक्स म्हणजे काय द रेशो ऑफ डोस दॅट प्रोड्यूस अ डिझायर थेरपेटिक इफेक्ट टू द डोस प्रोड्यूस अ टॉक्झिक इफेक्ट. म्हणजे थेरपेटिक इफेक्ट डिझायर थेरपेटिक इफेक्ट टू द डोस प्रोड्यूसर टॉक्झिक इफेक्ट त्यांचा रेशो म्हणजे थेरपेटिक इंडेक्स. तर हाय थेरपेटिक इंडेक्स आहे बेन्झोडायझेपिनचा ॲज कम्पेअर टू बार्बिच्युरेट. लेस हँगओव्हर होतं बेन्झोडायझेपिनमध्ये ॲज कम्पेअर टू बार्बिच्युरेट. त्यानंतर नॉट एन्झाईम इंड्युसर. एन्झाईम इंड्युसर म्हणजे काय It is a type of drug which bind to an enzyme and increase its metabolic activity. हे नॉट एन्झाईम इंड्युसर. नंतर आहे लेस डिपेंडन्स विथ अ मिनिमल विड्रॉल सिम्पटम. मिनिमम विड्रॉल सिम्पटम आहे. आणि त्यानंतर हॅज अ स्पेसिफिक अँटागोनिस्ट. हा स्पेसिफिक अँटागोनिस्ट आहे बेन्झोडायझेपिनसाठी.
त्यानंतरचा आपण ड्रग बघणार आहोत अल्कोहोल. अल्कोहोल हा सुद्धा ॲज अ सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स म्हणून ॲक्ट करतो. तर क्लोरल हायड्रेट, इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स readily soluble in water in the body. It is converted to a significant extent into a trichloroethanol. म्हणजे क्लोरल हायड्रेट घेतल्यानंतर त्याचं बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होतं आणि तो कन्वर्ट होतो ट्रायक्लोरोइथेनॉलमध्ये. दॅट इज द अल्कोहोल. इट ॲक्ट ॲज अ रुबिफिशियंट and is incorporated in a liniment such as a carmaphorated chloral when it applied locally. The principal effect of a chlorhydrate in a small dose is a sedation. Small dose मध्ये ते sedation म्हणून ॲक्ट करतात. A slight larger dose, that is the 1 gram at a bedtime, result in a sleep as a hypnotics. 1 gram dose मध्ये. And on oral administration, sleep is induced within 1 hour and continue for 4 to 5 hours or longer. The drug facilitates a sleep induction but does not affect the sleep maintenance significantly. म्हणजे झोप तर लागते विथिन 1 hours मध्ये. म्हणजे ड्रग घेतल्यानंतर त्यानंतर 1 hours मध्ये झोप लागते आणि कंटिन्यू असते 4 to 5 hours. पण या अल्कोहोलमध्ये जर आपण पेशंटला उठवलं तर तो सहजपणे उठू शकतो. द पेशंट कॅन बी इझिली अराउज फ्रॉम द स्लीप अँड रेस्पिरेशन अँड ब्लड प्रेशर आर नॉट मच इज affected. It does not significantly alter a normal sleep pattern. From a practical point of view, it is a rapidly effective, reasonable, safe and cheap hypnotic drug. A sedative dose of chloral does not exert any significant anticonvulsant, analgesics, anti-tissue and anti-emetic effect. म्हणजे क्लोरल हायड्रेटचा फक्त ॲज अ हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह म्हणून यूज केला जातो. त्यांचे दुसरे इफेक्ट नाही आहे. म्हणजे अल्कोहोलचा दुसरा इफेक्ट नाही आहे. म्हणजे बाकीचे सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स ॲज अ अँटी कन्व्हल्जंट किंवा ॲनाल्जेसिक्स किंवा अँटी टिश्यू म्हणून यूज केले जातात किंवा अँटी इमिटिक्स. पण अल्कोहोल हे ॲज अ फक्त सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स म्हणूनच यूज होता. त्यानंतर आहे नॉन बेन्झोडायझेपिन हिप्नॉटिक्स. This lately developed group of hypnotics are chemically different from benzodiazepine but act as an agonist on the specific substrate of benzodiazepine receptor. The newer drugs have a similar efficacy as a benzodiazepine in the treatment of insomnia. But a minimum day insomnia म्हणजे काय? तर अशी कंडिशन ज्यामध्ये झोपच लागत नाही. But a minimum day after a drowsiness and less amnesia. म्हणजे काहींचे साईड इफेक्ट आहे ॲम्नेशिया, म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस होते त्यामध्ये. त्याचे ड्राउझीनेस पण मिनिमम आहे अँड लेस ॲम्नेशिया. गिवन देअर शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन, दे आर बीइंग प्रेफर्ड ओव्हर अ बेन्झोडायझेपिन फॉर द ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया. फर्स्ट एक्झाम्पल आहे झोपिक्लोन. दिस इज द फर्स्ट ऑफ द non-benzodiazepine hypnotics which act as an agonist at the subtype of benzodiazepine receptor involved in the hypnotics action. Indication terms of insomnia: short term insomnia. त्यानंतर साइड इफेक्ट: metallic or bitter taste, impair judgment and alertness. इम्पेअर्ड होते जजमेंट आणि अलर्टनेस आणि सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होतो. हे सर्व साईड इफेक्ट आहे झोपिक्लोनचे. त्यानंतर ड्राय माउथ अँड माइल्ड डिपेंडन्स. त्यानंतरचा ड्रग आहे अल्डिहाइड. दॅट इज अल्डिहाइडमध्ये एक्झाम्पल आहे पॅराल्डिहाइड. पॅराल्डिहाइड मे बी गिवन ओरली
intramuscularly or rectally is a safe hypnotics, not prone to depress the cardiac function. It produces hypnosis in a 15 minutes, which may last for a 4 to 8 hours. The mechanism of action paraldehyde is unknown. Its a sedative hypnotics property may be effective in suppressing the withdrawal symptoms of alcohol, narcotics, and barbiturate. It also be used control seizures arising from a tetanus, poisons, and a status epilepticus. It is a colorless, transparent, pungent, inflammable liquid. It is an irritant and can dissolve a plastic. Cannot be given by a plastic syringe. It also has a anticonvulsant properties. म्हणजे पॅराल्डिहाइड हे प्लास्टिकला डिझॉल्व करू शकतं, त्यामुळे ते प्लास्टिक सिरिंजने दिले नाही जात. आणि त्याची प्रॉपर्टी म्हणजे ते ॲज अ अँटीकन्व्हल्जंट म्हणून पण यूज केले जातात. इट इज अ गिवन रेक्टली, इंट्रामस्क्युलरी और ओरली, तिन्ही रूटने दिले जातात. त्यानंतर युजेस काय आहे, ॲज अ कन्व्हल्जंट इन अ स्टेटस इपिलेप्टिक्स पर्टिक्युलरली इन अ चिल्ड्रन. त्यानंतर सेकंड यूज आहे ॲज अ हिप्नॉटिक्स, रेअरली यूज केले जातं ॲज अ हिप्नॉटिक्स. त्यानंतर आहे मेलॅटोनिन. मेलॅटोनिनला also known as a sleep hormone which regulate our sleep and awake cycle. मेलॅटोनिन हा नॅचरल सबस्टन्स आहे needed for a sleep. The hormone secreted by the pineal gland is known to regulate a sleep. Melatonin acts on a melatonin receptor. It does not depress the central nervous system, improve the quality of sleep and help in a withdrawing benzodiazepine after long term uses. त्यानंतर आहे रॅमिल्टोन. Ramelton. It is an agonist at the melatonin receptor. Is a novel hypnotic drug. It does not modify the sleep. The duration of action is prolonged. Adverse effect are a dizziness and a fatigue. त्यानंतर लास्टचा ड्रग आहे हायोसिन. It is used to prevent the motion sickness by its sedative action and it is a very effective. It is also used to suppress the unwanted secretion during anesthesia and to reduce the skeletal muscle rigidity of a paralysis agitants. Although sedatives, hyoscine has a no analgesic action and a stimulate rather than depress the respiratory system. म्हणजे हे हायोसिन हे स्टिम्युलेट करतात रेस्पिरेटरी सिस्टीमला आणि बाकीचे ड्रग सेडेटिव्ह हिप्नॉटिक हे डिप्रेस करतात रेस्पिरेशनला. द साइड इफेक्ट आर दोज ऑफ अनवॉन्टेड अँटी मस्कॅरिन लाईक ॲक्शन सच ॲज अ माउथ ड्राय माउथ, लॉस ऑफ अकोमोडेशन. अकोमोडेशन म्हणजे काय, द ऑटोमॅटिक ॲडजस्टमेंट ऑफ द फोकस ऑफ द आय बाय अ फायटरिंग और अ थिकनिंग ऑफ द लेन्स. That is the loss of accommodation and difficulty in a micturition. Micturition म्हणजे काय, द ॲक्शन ऑफ अ युरिनेटिंग, म्हणजे डिफिकल्टी होते युरिनेशनसाठी. दॅट इज द मिक्चुरेशन. हे साईड इफेक्ट आहे हायोसिनचे. तर इथे आपला सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स टॉपिक संपला आहे. तुमची एक्झाम आहे, तुमचा सेशनल फर्स्ट सेशनलची एक्झाम 4 तारखेला पेपर आहे तुमचा फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजीचा. आणि त्यासाठी तुमचा सिलेबस आहे 1 to 10 चॅप्टर, म्हणजे फर्स्ट चॅप्टर टू 10 चॅप्टर. मी व्हॉट्सअपवर तुम्हाला सिलेबस देतेच आहे. चांगला स्टडी करा. थँक्यू.